गुड मॉर्निंग. आज आपण फंड फ्लो स्टेटमेंटमधील एक प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. जो प्रॉब्लेम आपणाला दिलेला आहे तो आपण सुरुवातीला पाहूयात. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ धनुष कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019 अँड 31 मार्च 2020. म्हणजे 2 वर्षाचा आपणाला बॅलन्स शीट दिलेला आहे आणि या बॅलन्स शीटच्या आधारे आपणाला 2 गोष्टी प्रिपेअर करायच्या आहेत. एक म्हणजे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि सेकंड वन प्रिपेअर फंड फ्लो स्टेटमेंट. आता जे बॅलन्स शीट आपणाला दिलेलं आहे ते बॅलन्स शीट 2019-20 लायबिलिटीज आणि ॲसेट आपणाला दिलेले आहेत. आता प्रॉब्लेम सोडवत असताना ज्या ज्या गोष्टी आपणाला बॅलन्स शीटमधील आवश्यक आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार त्यावेळेस त्या ठिकाणी करणार आहोत. आता हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला काही अदर इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूयात आणि कोणकोणत्या घटकाशी त्या रिलेटेड आहेत याचा आपण त्यावेळेस विचार करणार आहोत. फर्स्ट नंबर, राईट ऑफ फिक्स्ड ॲसेट्स कॉस्टिंग ₹28,000 विच इज फुल्ली डेप्रिसिएटेड. म्हणजे एक फिक्स्ड ॲसेट आहे ती राईट ऑफ केलेले आहे आणि त्याचं डेप्रिसिएशन हे 100% होतं, म्हणजे काढून टाकलेले आहे. सेकंड नंबर, सोल्ड द मशीन फॉर ₹50,000. The cost of which was ₹1 lakh and the depreciation provided on it was ₹42,000. मशीनच्या संदर्भात ॲडजस्टमेंट आहे. आपण मशीन ज्यावेळेस बॅलन्स शीटमध्ये चर्चा करणार आहोत त्यावेळेस ती ॲडजस्टमेंट विचारात घेऊया. थर्ड नंबर, प्रोव्हाइड ₹1,90,000 ॲज डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं आपल्याला 1,90,000. फोर्थ नंबर आहे, रिडीम्ड 30% ऑफ डिबेंचर्स ॲट ₹103. डिबेंचरच्या संदर्भात आहे ते आपण डिबेंचर सॉल्व करत असताना विचारात घेऊयात. इन्व्हेस्टमेंट्स रिलेटेड आहे. इन्व्हेस्टमेंट सोल्ड ॲट अ प्रॉफिट विच वॉज क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व्ह. इन्व्हेस्टमेंट आणि कॅपिटल रिझर्व्ह जो प्रॉफिट झालेला आहे तो कॅपिटल रिझर्व्हवर ट्रान्सफर केला आहे. जे कॅपिटल रिझर्व्ह विचारात घेताना आपण आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी ॲट ए टाईम चर्चा करूयात. आणि लास्ट नंबर, decided to value stock at cost whereas previously the practice was to value stock at cost less 10%. The stock according to books on 31st March 2019 was ₹1,08,000. The stock on 31st March 2020 was correctly valued at cost ₹1,50,000. स्टॉक आपली करंट ॲसेट आहे, त्यामुळं करंट ॲसेटच्या संदर्भात ज्यावेळेस चर्चा करूया त्यावेळेस आपण ही ॲडजस्टमेंट विचारात घेऊयात. तर सुरुवातीला आपणाला चेंजेस इन वर्किंग कॅपिटल हे प्रिपेअर करावं लागेल. चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला आपणाला विचारात घ्यावा लागतो आणि वर्किंग कॅपिटलचा जो फॉर्म्युला आहे करंट ॲसेट्स मायनस करंट लॅबिलिटीज. म्हणजेच बॅलन्स शीटमधील आपणाला करंट ॲसेट आणि करंट लॅबिलिटीज या अगोदर जाणून घ्याव्या लागतील. तर यामध्ये बॅलन्स शीटमध्ये जर आपण पाहिलं की सुरुवातीला करंट ॲसेट विचारात घेऊयात. करंट ॲसेटमध्ये फक्त एकच करंट ॲसेट आहे, बाकी इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड ॲसेट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे करंट ॲसेट नाहीत. तर करंट ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स जो दिला आहे 5,60,000 आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे म्हणजे 2020चा तो आहे 6,60,000. आता यामध्ये जे मी म्हटलेलं होतं की 6 नंबरची ॲडजस्टमेंट ही करंट ॲसेट्स आपल्या रिलेटेड आहे, कारण स्टॉक हा करंट ॲसेट आहे. मग या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की कंपनीची अशी प्रॅक्टिस आहे की कंपनी स्टॉक काय करते, ज्यावेळेस रेकॉर्ड करत असताना 90% रेकॉर्ड करते, म्हणजे बिलो 10% ऑफ कॉस्ट. आणि जो 31 मार्च 2019चा स्टॉक दिला आहे आपल्याला तो किती आहे 1,08,000. तो काय कशा पद्धतीनं आहे 90% बिलो कॉस्ट आहे. आणि ज्यावेळेस 31 मार्च 2020चा स्टॉक जो दिला आपल्याला 1,50,000 तो इथे एक वर्ड्स इम्पॉर्टन्स आहे करेक्टली व्हॅल्यूड, म्हणजे तो जो आहे तो 100% घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन कुठलं करायचं आहे 31 मार्च 2019चा जो 1,08,000 स्टॉक दिलेला आहे त्याचंच फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचं. हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करायचं हे आपण या स्लाईडमध्ये पाहूया. तर स्टॉक लेस दॅन 10% ऑफ कॉस्ट प्राईस मीन्स कॉस्ट प्राईस जर आपण ॲज्युम केले 100% त्याच्यातून लेस 10% बिलो म्हणजे 10% वजा केलं तर 90%, म्हणजे 90%ला जी कॉस्ट दिलेली आहे 1,08,000 ती आपण इथं गृहीत धरूयात.
तर आपल्याला कन्व्हर्जन 100%मध्ये करायचं आहे, म्हणून 100%ला आपण क्वेश्चन मार्क केलेला आहे. म्हणजेच इक्वेशन क्रिएट होईल 100% इंटू 1,08,000 डिवायडेड बाय 9. त्याची अमाऊंट येईल 1,20,000. म्हणजेच 100% कॉस्ट गृहीत धरली तर त्या स्टॉकची व्हॅल्यू किती असायला पाहिजे होती? 1,20,000. परंतु बॅलन्स शीटमध्ये किती ती गृहीत धरली? 1,08,000. म्हणजेच जे करंट ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स म्हणजेच 2019चा जो करंट ॲसेट 5,60,000 आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये 90% स्टॉक धरून त्या 5,60,000 आहेत. मग 100% स्टॉक आपल्याला गृहीत धरावा लागेल. मग तो डिफरन्स काढण्यासाठी काय करावं लागेल? 1,20,000 मायनस 1,08,000 हा जो 12,000चा डिफरन्स आहे तो कुठे ॲड करायचा आपल्याला? करंट ॲसेटचा जो ओपनिंग बॅलन्स दिला आहे 5,60,000 त्याच्यामध्ये 12,000 रुपये ॲड होतील. आता आपण कॅल्क्युलेशन ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ज्यावेळेस करतोय तिथं आपल्याला दिसून येईल की करंट ॲसेट बॅलन्स शीटमध्ये बघा किती दिलेत? 5,60,000 आहेत. मग आपण चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये किती घेतलेत? 5,72,000. तर हा ओपनिंग स्टॉक 72,000 कमी रेकॉर्ड केला होता, म्हणजे 90%. त्याचं रूपांतर आपण 100% अधिक 12,000 म्हणजे तो झाला 5,72,000. आता आपण इथं इन्क्रीज आहे का डिक्रीज हे पाहायचं आहे. 5,72,000वरून 6,60,000 म्हणजे इन्क्रीज झालं. इन्क्रीज कॉलममध्ये 88,000 सिंगल करंट ॲसेट फक्त आहे. त्यानंतर करंट लॅबिलिटीज बॅलन्स शीटमध्ये करंट लॅबिलिटीज फक्त करंट लॅबिलिटीज आहेत आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स या दोनच करंट लॅबिलिटीज इथं आपल्याला ट्रीट करायच्या आहेत. तर यामध्ये करंट लॅबिलिटीज 2,40,000 आणि 2,60,000. 20,000 करंट लॅबिलिटीज इन्क्रीज झालेल्या आहेत. आपल्याला त्याचं पोस्टिंग हे डिक्रीज कॉलममध्ये करायचं आहे. 20,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 2019चा आहे 1,80,000, 2020चा आहे 1,70,000. म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्स ही 10,000 डिक्रीज झाली. त्याचं पोस्टिंग मात्र आपल्याला इन्क्रीज कॉलममध्ये करायचं आहे 10,000. तर या पद्धतीनं करंट ॲसेटची टोटल, करंट लॅबिलिटीजची टोटल आपल्याला टोटल ए आणि टोटल बी या पद्धतीने घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ॲसेट मायनस करंट लॅबिलिटीज. इथं आपण टोटल ए मायनस टोटल बी करणार आहे, म्हणजे ए मायनस बी. आता 2019चं वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करूयात. 2019च्या ॲसेट आहेत 5,72,000 आणि लॅबिलिटीज आहेत 4,20,000. याची जर आपण वजाबाकी केली तर वर्किंग कॅपिटल येईल 1,52,000. त्याचप्रमाणे 2020च्या करंट ॲसेट आहेत 6,60,000 आणि करंट लॅबिलिटीज आहेत 4,30,000. यांची जर आपण वजाबाकी केली तर वर्किंग कॅपिटल येईल 2,30,000. तर 2019चं वर्किंग कॅपिटल आहे 1,52,000, 2020चं आहे 2,30,000. याच्यामध्ये पण आपल्याला वर्किंग कॅपिटल इन्क्रीज आहे का डिक्रीज हे त्या ठिकाणी तुलना करायची आहे. 1,52,000वरून वर्किंग कॅपिटल किती झालं? 2,30,000. म्हणजे इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल इथं आपण रेड वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे की इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल कितीने इन्क्रीज झालं? तर 2,30,000 वजा 1,52,000 इन्क्रीज आहे ₹78,000. डिक्रीज कॉलममध्ये त्याची नोंद आपल्याला करायची 78,000. वर्किंग कॅपिटल जर इन्क्रीज झाला असेल तर फंड फ्लो स्टेटमेंटवरती परिणाम होतो की ॲप्लिकेशन ऑफ फंड्स होतं. म्हणजे इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल हे जे 78,000 आहेत त्याचा इफेक्ट फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन ऑफ फंड बाजूला होईल. आपण इथं शेवटी पाहताय की इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये पहा इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल ₹78,000 इथं त्याची नोंद होईल. तर अशा पद्धतीनं वर्किंग कॅपिटल चेंजेस जो झालेला आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती मिळाली की इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल हे 78,000 रुपयेनं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता फंड फ्लो स्टेटमेंट तयार करत असताना बॅलन्स शीटमध्ये जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचा आपल्याला इथं विचार करावा लागेल. तर पहिला घटक आहे शेअर कॅपिटल. तर 2019मध्ये शेअर कॅपिटल आहे 6 लाख, 2020मध्ये आहे 8 लाख. म्हणजे इथं आपल्याला असं दिसून येते की वर्किंग कॅपिटल शेअर कॅपिटल हे 2 लाखानं वाढलेलं आहे. 2 लाख रुपयांनी ते इन्क्रीज झालेलं आहे. मग इन्क्रीज कधी होतं? ज्यावेळेस आपण शेअर्स इश्यू करतो आपल्या कंपनीचे त्यावेळेस आपल्याकडं शेअर कॅपिटल इन्क्रीज होतं. मग इश्यू ऑफ शेअर्स 2 लाख रुपये म्हणजे शेअर्स इश्यू केले याचा अर्थ आपल्याकडं फंड्स आले. फंड्स
फ्लो स्टेटमेंटमध्ये आपण इथं पाहाल की इश्यू ऑफ शेअर कॅपिटल किंवा शेअर कॅपिटल रुपीज 2 लॅक्स, 2 लाख रुपये आपल्याकडे आले, म्हणजे सोर्सेस ऑफ फंड 2 लाख. त्यानंतर कॅपिटल रिझर्व. आता यामध्ये 2019मध्ये आपल्याला दिसतंय 0 आणि 2020मध्ये आहे कॅपिटल रिझर्व 20,000. आपण ॲडजस्टमेंट जी पाहिलेली आहे की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला आहे की कॅपिटल रिझर्व, त्यावेळेस आपण ती ॲडजस्टमेंट सोडवत असताना कॅपिटल रिझर्वचा विचार करूयात. त्यानंतर जनरल रिझर्व. जनरल रिझर्वमधील जो डिफरन्स असेल तो डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचा इफेक्ट ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यायचा. आता डिफरन्स किती आहे पहा, 3,40,000 तो गेला आहे 4 लाख, म्हणजे 60,000चा जो इफेक्ट आहे यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 60,000 जो इफेक्ट मिळतोय त्याचा इफेक्ट कुठं करायचा आहे, ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जनरल रिझर्व फर्स्ट नंबर आपण पाहतो की जनरल रिझर्व 60,000, तर जनरल रिझर्वचा इफेक्ट आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल. त्यानंतर पुढचा घटक आहे रिटेन्ड अर्निंग्स. रिटेन्ड अर्निंग्स यालाच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स. 2019चा जो आहे तो ओपनिंग बॅलन्स आणि 2020चा आहे तो क्लोजिंग बॅलन्स. आता याचा इफेक्ट ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केलेला आहे. ओपनिंग बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 1,20,000 डेबिट साईड आपल्याला क्रेडिट साईडला आहेत आणि क्लोजिंग बॅलन्स आहे तो डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन रुपीज 1,50,000. त्यानंतर बॅलन्स शीटमधील पुढचा घटक आहे करंट लायबिलिटी आपण विचारात घेतलेला आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आपण विचारात घेतलेला आहे. त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड आणि अनपेड डिव्हिडंड. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण थेरॉटिकल पार्ट विचारात घेतला त्यावेळेस लास्ट इयरचा जो डिव्हिडंड असेल तो करंट इयरमध्ये पेड म्हणून दाखवायचा आणि करंट इयरची जी अमाऊंट असेल ती प्रोव्हिजन म्हणून आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायची आहे. तर थोडंसं आपण प्रपोज्ड डिव्हिडंड आणि अनपेड डिव्हिडंड याच्या संदर्भात पाहूयात. 2019मध्ये प्रपोज डिव्हिडंड आहे 60,000 आणि 2020मध्ये तो आहे 72,000. अनपेड डिव्हिडंड 19मध्ये 0 होता आणि 20मध्ये किती आहे 8,000 आहे. याचा अर्थ जो अनपेड डिव्हिडंड आहे तो कुठला असणार आहे, पाठीमागच्या वर्षाचा, म्हणजे 2019मध्ये जो डिव्हिडंड आपल्याला द्यायचा होता तो किती डिव्हिडंड आहे, 60,000 रुपये प्रपोज डिव्हिडंड. आपण डिव्हिडंड देणार होतो 60,000, परंतु त्याच्यापैकी अनपेड आहे तो किती आहे 8,000 रुपये अनपेड आहे. याचा अर्थ आपण पेड किती केले असतील, 60,000 वजा 8,000 आपण पेड केलेले असणार आहेत 52,000, म्हणजे 52,000 पेड आहेत. मग डिव्हिडंड आपण पेड केला याचा अर्थ आपल्याकडून फंड गेलेला असणार आहे. म्हणजे याचा इफेक्ट कुठे होईल, 52,000 कसे आले पहा, 60,000 वजा अनपेड डिव्हिडंड 8,000, 52,000 रुपये आपण पेड केले. म्हणजे पेडचा इफेक्ट हा फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन बाजूला होईल. डिव्हिडंड पेड रुपीज 52,000. आलं लक्षात. 52,000 रुपये पेड कसा, 19चा 60,000 अनपेड आहे 8,000 वजा करायचे 52,000 रुपये आपल्याला अमाऊंट येईल. आता त्यानंतर पेडचं पोस्टिंग झालं. आता आपल्याला दुसरं पोस्टिंग कशाचं करायचं आहे, प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड. तर चालू वर्षाची जी असते ती काय असते, नेहमी प्रोव्हिजन असते. मग चालू वर्षाची प्रपोज डिव्हिडंडची प्रोव्हिजन किती आहे 72,000 आणि प्रोव्हिजनचा इफेक्ट हा आपण ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड रुपीज 72,000. म्हणजे चालू वर्षाचा जो डिव्हिडंड असेल तो प्रोव्हिजन म्हणून ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आपल्याला, तो आपण दाखवलेला आहे 72,000. म्हणजे प्रपोज्ड डिव्हिडंड आणि अनपेड डिव्हिडंड हे ॲडजस्टमेंट आपण किंवा इफेक्ट जो आहे ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. लॅबिलिटी बाजूचं जर आपण बघितलं तर सगळ्या घटकांचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. फक्त कॅपिटल रिझर्वच्या बाबतीमध्ये एक पोस्टिंग फक्त राहिलेलं आहे. आता ॲसेट साईडमध्ये फिक्स्ड ॲसेट. आता फिक्स्ड ॲसेट जे आपल्याला दिलेले आहेत पहा, 2019चे आहेत 1,16 लाख आहेत, 2020चे आहेत त्या 19 लाख आहेत. त्यामधून डेप्रिशिएशन लेस आहे 4,60,000 आणि 5,80,000 ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आणि डेप्रिशिएशन वजा जाता
ॲसेटचे बॅलन्स दिलेत आपल्याला 11,40,000 आणि 13,20,000. आता याच्यासाठी आपण ॲडजस्टमेंट जे असतील ते ॲडजस्टमेंट प्लस स्पेशल आपल्याला याचं अकाउंट पाहावं लागेल. सुरुवातीला आपण डेप्रिसिएशन अकाउंट पाहूयात. ओपनिंग बॅलन्स जो आहे तो डेप्रिसिएशनचा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,60,000. डेप्रिसिएशनचा क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन 5,80,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहे पहा. ॲडजस्टमेंट नंबर 3, प्रोव्हाइड ₹1,90,000 ॲज डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचे आपल्याला प्रोव्हिजन करायचे आहे ते आहे 1,90,000. त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे येईल की बाय ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,90,000 म्हणजे एंट्री होईल ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट. म्हणजेच ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट होईल पहा डेप्रिसिएशन प्रोव्हिजन ₹1,90,000 आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला डेप्रिसिएशन अकाउंटच्या क्रेडिटला ₹1,90,000. आता डेप्रिसिएशनचा आपण इफेक्ट घेतला. अकाउंट क्लोज केल्यानंतर क्रेडिट साईडला बेरीज येईल ₹6,50,000. तेच अकाउंट आपल्याला क्लोज करायचे 6,50,000. बॅलन्स आहे क्लोजिंग 5,80,000. जी बॅलन्सिंग फिगर येईल ती कशाशी रिलेटेड असणार आहे? फिक्स्ड ॲसेट्स प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. फिक्स्ड ॲसेट 70,000ची प्रोव्हिजन आपल्याला डेप्रिसिएशनची त्या ठिकाणी फिक्स्ड ॲसेटवरती करायची आहे. म्हणजे 70,000 रुपये हे ट्रान्सफर कुठे होतील? ॲसेट साईडच्या ॲसेट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता इथं आपण फिक्स्ड ॲसेट अकाउंट बघूयात. ओपनिंग बॅलन्स आहे 16 लाख, क्लोजिंग बॅलन्स आहे 19 लाख. तर त्यानंतर जसं आपण डेप्रिसिएशन अकाउंटचे 70,000 आले 3 नंबरला पहा बाय डेप्रिसिएशन प्रोव्हिजन ₹70,000. आता फिक्स्ड ॲसेटची ॲडजस्टमेंट आपण सोडवूयात. काय सांगितलेलं आहे पहा, सोल्ड द मशीन फॉर ₹50,000. मशीन सोल्ड केलेले 50,000. पहिला इफेक्ट काय येईल? मशीन सोल्ड म्हटल्यानंतर आपल्याकडे काय होईल? फंड येतील. म्हणजे सोर्स ऑफ फंडमध्ये पहिला इफेक्ट आपण इथं घेऊयात. तुम्ही पाहाल की फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये पहा सोर्स ऑफ फंडमध्ये सेल ऑफ मशिनरी ₹50,000. सेकंड नंबर 50,000 रुपयाची मशीन विकली म्हणजे आपल्याकडं 50,000 रुपये आले. नेक्स्ट सेंटेन्स, द कॉस्ट ऑफ विच वॉज ₹1,00,000 आणि त्या मशीनची किंमत किती होती? 1,00,000 रुपये. कंटिन्यू सेंटेन्स, अँड द डेप्रिसिएशन प्रोव्हाइडेड ऑन इट वॉज ₹42,000. आता याच्यामध्ये व्यवहार परत एकदा पहा. 50,000 रुपयाला मशीन विकलेले आहे. सोर्सेसमध्ये घेतले आपण 50,000 आणि त्या मशीनची किंमत होती 1,00,000. आता त्यानंतर आपण विचार करायचा आहे की प्रॉफिट झालेला आहे का लॉस झाला आहे? 1,00,000ची मशीन 50,000ला विकली, परंतु त्याच्यावरचं डेप्रिसिएशन आपल्याला विचारायचं घ्यायचं. डेप्रिसिएशन किती आहे? 42,000. म्हणजेच 1,00,000ची मशीन त्याच्यावरती डेप्रिसिएशन होतं 42,000. म्हणजे 1,00,000 वजा 42,000 जर केले तर 58,000 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे जी मशीन आपण विकली तिची प्राईस किती होती? 58,000ची मशीन आपण 50,000ला विकलेली आहे. म्हणजेच त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरची जो इफेक्ट आहे तो काय होईल? लॉसचा. ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पर्टिक्युलर ॲसेट. म्हणजे इथे काय? मशीन अकाउंट क्रेडिट. तर आपण इथं दोन इफेक्ट बघूयात. ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहा फिक्स्ड ॲसेट लॉस म्हणजेच मशीन लॉस ऑन मशीन सोल्ड ₹8,000. आता 8,000 कशा आले आपण परत एकदा इथं पाहूयात. 1,00,000ची मशीन आहे त्याच्यावरती 42,000 डेप्रिसिएशन वजा करून घेऊयात. तिची प्राईस आली 58,000. ती विकली म्हणजे त्या 58,000मधून 50,000 आपल्याला वजा करायचे राहिले 8,000. तर लॉस आहे 8,000. त्याचा दुसरा इफेक्ट ॲसेट अकाउंटच्या क्रेडिटला पहा बाय ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस ऑन सेल ऑफ मशीन ₹8,000. त्यानंतर मशीन सेल केलेल्याची जी एंट्री आहे आपल्याला कॅश अकाउंट डेबिट म्हणजे आपल्याकडे पैसे आले ते आपण कुठे घेतलेले आहेत? सोर्सेसमध्ये 50,000 रुपये घेतलेले आहेत आणि फिक्स्ड ॲसेट अकाउंटच्या क्रेडिट साईडला 50,000 रुपये बाय सेल किंवा बाय कॅश इन ब्रॅकेट सेल ₹50,000. तर अशा पद्धतीनं फिक्स्ड ॲसेटचा इफेक्ट आपल्याला याच्यामध्ये अकाउंट क्लोज करायचं आहे. अकाउंट क्लोज केल्यानंतर क्रेडिट साईडची टोटल येईल
20,28,000 ती आपल्याला डेबिट साईडला घ्यायची. 20,28,000. फक्त इकडे एकच बॅलन्स होता, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 16 लाख. आता याच्यामध्ये टू कॅश परचेस 4,28,000 ही बॅलन्सिंग फिगर आहे. लक्षात आलं, 4,28,000 ही बॅलन्सिंग फिगर आहे. परचेस केली आपण ॲसेट. मग ज्यावेळेस आपण ॲसेट परचेस करतो त्यावेळेस आपल्याकडून फंड हा जाणार आहे. म्हणजे 4,28,000चा इफेक्ट फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन साईडला होईल. ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये पहा, परचेस ऑफ फिक्स्ड ॲसेट्स ₹4,28,000 म्हणजे 4,28,000चा इफेक्ट हा ॲप्लिकेशन ऑफ फंडला येईल. तर अशा पद्धतीनं फिक्स्ड ॲसेटच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे पहा 2 लाख आणि 2020मध्ये 1,60,000. आता यामध्ये बॅलन्स जो कमी झाला आहे 2 लाखावरून 1,60,000 झालेला आहे. म्हणजे किती दिसतोय तो 40,000 रुपयेची इन्व्हेस्टमेंट आपण सोल्ड केली. तर ॲडजस्टमेंट आपण याच्यामध्ये बघूयात. इन्व्हेस्टमेंट सोल्ड ॲट अ प्रॉफिट विच वॉज क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व. आता इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली, कितीची केली 40,000ची इन्व्हेस्टमेंट आपण सोल्ड केली. हे बॅलन्स शीटवरून आपल्याला दिसते बा 2 लाखावरून 1,60,000 म्हणजे 40,000ची इन्व्हेस्टमेंट आपण सोल्ड केली आणि त्याच्यावरचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट काय आहे, कुठे ट्रान्सफर केला आहे कॅपिटल रिझर्वला. म्हणजे हे 20,000. तर बॅलन्स शीटमध्ये इथं पहा 40,000ची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आपली बाहेर आली 40,000. त्याच्यावरती प्रॉफिट ॲड करायचं आहे 40,000 प्लस 20,000 बरोबर. म्हणजे व्हॅल्यू किती झाली, इन्व्हेस्टमेंट ही 60,000ची आपण 40ची विकली परंतु प्रॉफिट किती झाला त्याच्यावरती 20,000. म्हणजे एकूण आपल्याकडे फंड किती आले 60,000 रुपयेचा फंड आला. म्हणजे सोर्सेसमध्ये येईल पहा इन्व्हेस्टमेंट सोल्ड, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ₹60,000. आता तुम्ही इथं म्हणाल की बॅलन्स शीटमध्ये जर दिसते आपल्याला 40,000ची विकली पण 40,000 ही कॉस्ट आहे प्लस त्याच्यामध्ये प्रॉफिट. मग सेलिंग प्राईस किती होईल 60,000 आणि प्रॉफिट ट्रान्सफर कुठे केलेला आहे कॅपिटल रिझर्वला. म्हणजेच कॅपिटल रिझर्वचा इफेक्ट हा नील होईल. कुठेही त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी येणार नाही कारण तो कुठं आला सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ₹40,000 प्लस 20,000 हे 20,000 रुपये आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे इथं येतील. त्यानंतर पुढचा जो घटक आहे जनरल रिझर्व आपण विचारात घेतला, रिटेन अर्निंग विचारात घेतला, डिबेंचर. आता डिबेंचरच्या संदर्भात पहा 2019मध्ये डिबेंचर आहेत 4 लाख आणि 2020मध्ये आहेत 2,80,000. म्हणजे 1,20,000 डिबेंचर कमी दिसत आहेत आपल्याला बरोबर. मग डिबेंचर्स कमी कधी होतात तर डिबेंचर्स आपण लोकांना परत दिलेले असणार आहेत म्हणजे रिडीम्ड केलेले असतील. आता याच्यामध्ये ॲडजस्ट नंबर 4 पहा, रिडीम्ड 30% ऑफ डिबेंचर ॲट ₹103. म्हणजे एकूण डिबेंचर जे आपल्याकडे 4 लाख होते त्याच्या 30% म्हणजे 4 लाखाच्या 30% जर आपण पाहिलं तर 1,20,000चे डिबेंचर्स रिडीम केले. कसे रिडीम केले तर ₹103. म्हणजे आपल्या डिबेंचरची किंमत जर 100 रुपये असेल आणि ते किती रुपयानं केलेत 103 रुपयेप्रमाणे ते डिबेंचर्स रिडीम केले. म्हणजे परत करत असताना 103 रुपयानं आहेत. आपण थोडंसं वर्किंग जे त्याचं आहे ते विचारात घेऊयात. इथं पहा रिडीम्ड डिबेंचर 2019 व्हॅल्यू जे आहे त्याची मायनस 2020 व्हॅल्यू म्हणजे 4 लाख मायनस 2,80,000 जर आपण केले तर 1,20,000चे डिबेंचर्स आपण रिडीम केले. म्हणजे आपल्या डिबेंचरची किंमत एका डिबेंचरची किंमत किती आहे 100. म्हणजे 100ला 1,20,000 तर 103 रुपयेप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे 103 गुणिले 1,20,000 भागिले 100 ही जर आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर डिबेंचर्स कितीचे परत केले आपण 1,23,600चे. मग आता इथं मूळ किंमत डिबेंचरची किती होती 1,20,000. इश्यू करत असताना ते किती रुपयाला केले 3 रुपये जादा दिलेत एका डिबेंचरच्या पाठीमागं. म्हणजेच 1,23,600चे डिबेंचर्स आपण परत दिले. म्हणजे 1,23,600 वजा 1,20,000 इथं आपल्याला काय झालं आहे लॉस झालेला आहे. कितीचा लॉस झाला 3,600चा. मग आता याचे 2 इफेक्ट होतील. डिबेंचर्स इश्यू केल्यानंतर आपल्याकडून ॲप्लिकेशन होतील फंड. कितीचं ॲप्लिकेशन झालं टोटल 1,23,600. म्हणजे पहिला इफेक्ट 1,23,600चा कुठं होईल
फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशन ऑफ फंडला रिडम्शन ऑफ डिबेंचर 1,23,600 आणि लॉस किती झाला आपल्याला 3,600. हा जो लॉस आहे तो कुठं लॉस होईल आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट करायचा आहे 3,600चा. तर दोन्ही इफेक्ट आपण याच्यामध्ये पाहूयात. पहिला इफेक्ट पहा 3,600चा. सेकंड नंबरला डिबेंचर्स प्रीमियम म्हणजे तिथं लॉस जो झाला आहे तो 3,600 आणि आपल्याकडून डिबेंचरसाठी पैसे किती गेले 1,23,600. ते ॲप्लिकेशनला आपल्याला इफेक्ट येईल पहा. रिडम्शन ऑफ डिबेंचर 1,23,600. तर डिबेंचरचं रिडम्शन हे ॲप्लिकेशनला येईल आपल्याला 1,23,600 आणि दुसरा इफेक्ट लॉसचा आहे जो 3,600 ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे. लॅबिलिटी साईडचे सगळे घटक या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करून संपलेले आहेत. त्यानंतर ॲसेट साईडचा आपण फिक्स्ड ॲसेट सोडवलेला आहे. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात जो आहे ते इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सुद्धा सोडवलेला आहे. करंट ॲसेट आणि लास्ट जो आहे तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. 2019मध्ये 40,000 होते आणि 2020मध्ये ते 20,000 झालेले आहेत. तिथं 2,000 आहे त्याच्या ठिकाणी 20,000 त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे 20,000चा इफेक्ट आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिकवर झालेत. म्हणजेच आपल्याला त्याचा इफेक्ट ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसेल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ ₹20,000 म्हणजे 20,000चे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ झालेत म्हणून त्याचा ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या ठिकाणी इफेक्ट होईल. तर शेवटची जी ॲडजस्टमेंट आपण याच्यामध्ये पाहिली स्टॉकच्या संदर्भात, तर आपण स्टॉक किती गृहीत धरलेला होता बॅलन्स शीटमध्ये 1,08,000. त्याची ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट शेवटची पाहूयात की इथं 12,000ची नोंद आपण करंट ॲसेटमध्ये घेतली परंतु तो आपला प्रॉफिट आहे. त्याची नोंद आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून 12,000 रुपये ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला क्रेडिट साईडला दाखवावं लागतील. बाय स्टॉक ₹12,000 कारण त्याची नोंद आपल्याकडे स्टॉक हा वाढणार आहे. म्हणजे इन्कम थोडक्यात आपण म्हणतो घेऊया की बाय स्टॉक ₹12,000. ठीक आहे. सगळ्या ॲडजस्टमेंट आणि सगळे घटक आपण ट्रान्सफर केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करावं लागेल. ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड सुरुवातीला आपण क्लोज करूयात. ती येईल 5,03,600. ती अमाऊंट आपल्याला क्रेडिट साईडला घ्यायची आहे 5,03,600. त्याच्यामधून बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000 आणि स्टॉक 12,000 वजा केल्यानंतर फंड्स फ्रॉम ऑपरेशन मिळतील आपल्याला 3,71,600 3,71,600 फंड्स फ्रॉम ऑपरेशन येतील. फंड्स फ्रॉम ऑपरेशन याचा इफेक्ट सोर्सेसमध्ये सोर्स ऑफ फंडमध्ये शेवटी आहे पहा फंड्स फ्रॉम ऑपरेशन 3,71,600. तर अशा पद्धतीने शेवटी आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट अकाउंट क्लोज करायचं आहे. सोर्सेस बाजूला पहा शेअर कॅपिटल 2,00,000, सेल ऑफ मशिनरी 50,000, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 60,000, फंड फ्रॉम ऑपरेशन 3,71,600 आणि ॲप्लिकेशन बाजू परचेस ऑफ फिक्स्ड ॲसेट 4,28,000, रिडम्शन ऑफ डिबेंचर 1,23,600, डिव्हिडंड पेड 52,000 आणि इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 78,000. अशा पद्धतीनं फंड फ्लो स्टेटमेंट हे क्लोज होईल 6,81,600 6,81,600 या अमाऊंटला फंड फ्लो स्टेटमेंट क्लोज होईल. तर अशा पद्धतीनं आपण फंड फ्लो स्टेटमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.